कर्जत तालुक्यातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेरळ ग्रामपंचायतीचा कारभार सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। स्वच्छतेसाठी तैनात असलेल्या तेथील घंटागाड्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून अनेक गाड्या बिना नंबर प्लेट रस्त्यांवर धावत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। नेरळ शहराचा विस्तार मोठा असल्याने कचरा व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतीने अनेक घंटागाड्या स्वतःच्या मालकीच्या तत्वावर लावल्या आहेत, मात्र यातील बहुतांश गाड्यांची अवस्था जीर्ण झाली आहे। गाड्यांचे सांगाडे सडले असून चालवताना त्यातून मोठा आवाज येतो। सर्वात गंभीर बाब म्हणजे यातील अनेक गाड्यांवर पासिंग नंबर किंवा नंबर प्लेटच नाही। वाहतुकीचे निर्णय सर्वांसाठी सारखे असताना ग्रामपंचायतीच्या या गाड्या बिना नंबर मुख्य रस्त्यांवरून फिरतायत। यामुळे एखादा मोठा अपघात झाल्यास त्या गाडीची ओळख पटवणं किंवा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं कठीण होऊन बसणार आहे। नेरळसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये असा प्रकार घडत असल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय। कचरा वाहतूक करणाऱ्या या गाड्यांचा विमा उतरवलाय का? त्यांचे फिटनेस सर्टिफिकेट वैध आहे का? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत। विना नंबर गाड्या चालवून ग्रामपंचायत प्रशासन सर्रासपणे आरटीओ नियमांचे उल्लंघन करत असल्याचं दिसत आहे। दरम्यान या प्रकरणावर नेरळ ग्रामपंचायतीचे प्रशासक अधिकारी आणि ग्रामविकास अधिकारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ।